परिश्रमांची पराकाष्ठा करून शेतकरी आपल्या शेतातून चांगलं पीक काढत असतात. मात्र आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची त्यांना खात्री नसते. शेतमाल विक्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या हाती नाही हे त्यामागचं कारण आहे. हक्काचं मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू शकतो असा विचार निसर्ग विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अंबाजोगाईच्या प्रभाकर वाघमारे यांच्या मनात आला. परिसरातील गावातल्या समविचारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी तो विचार वास्तवात आणण्याचं काम सुरू केलं. त्या प्रयत्नातून अंबाजोगाईची निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनी आकाराला आली. शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटल्यानंतर मी नाबार्ड बँकेच्या PODF या कार्यक्रमांतर्गत आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यावेळेचे श्री श्रीराम परोळकर साहेब, पवार नंदकुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही कंपनी स्थापन करण्याचा आधार मिळाला. आणि मग आम्ही साधारण आमची टीम 4 ते 5 लोकांची टीम, मुख्य कार्यकारी टीम जी आहे त्यांच्या मदतीनं ही कंपनी स्थापन करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यामध्ये 1130 शेतकऱ्यांना आज मी आपल्या या कंपनीसोबत जोडले गेले आहेत. आणि त्यांच्या टोटल मालाला, या सदस्यांच्या मालांना स्वतःचं हक्काचं मार्केट मिळावं, आडत, दलाली, कमिशन, ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यापासून शेतकऱ्यांचा बचाव व्हावा. आणि अर्थातच शेतकऱ्यांना इतर मार्केटपेक्षा हक्काचं मार्केट उपलब्ध करून देण्याचा आमचा हा महत्त्वाचा प्रयोग आहे. हा प्रयोग करत असताना अडचणी भरपूर आहेत, पण त्यांना तोंड देऊन आम्ही ही कंपनी अगदी यशस्वीपणे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही या अंतर्गत सध्या तरी डाळ मिल प्रोसेसिंग हे युनिट सुरू केल्यामुळं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं सहकार्य मिळत आहे. कारण प्रोसेसिंग केल्याशिवाय मालाला या मार्केट नाही, आणि मार्केट आणि शेतकऱ्यांची किंमत आणि कंपनीची किंमत आणि ह्याचा जर समतोल साधायचा असेल तर प्रोसेसिंगची आवश्यकता आहे. यापुढं जाऊन आमचा असाही कयास आहे की नॉट ओनली फक्त सोयाबीन खरेदी न करता आम्ही काही दिवसातच इथं आम्ही ऑइल मिलसुद्धा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो नक्कीच या 1 महिन्यामध्ये आम्ही तो सोयाबीन ऑइल मिल उभी करून साधारण या सीझनला आमचा निसर्ग ब्रँड हा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एखाद्या योजनेसंबंधीची परिपूर्ण माहिती, ती योजना कार्यान्वित करण्यासाठी योग्य आर्थिक मदत आणि समर्पक मार्गदर्शन मिळालं की कमी कालावधीतही लोकोपयोगी प्रकल्प आकार घेऊ शकतो. मी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा विकास प्रबंधक नाबार्डतर्फे काम बघत आहे. प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन हे कॉन्सेप्ट आहे, ही नाबार्डने 2010-11 सालापासून चालू केलेली आहे. बीड जिल्हा हा प्रामुख्याने सगळी जमीन आहे ती कोरडवाहू जमीन आहे. बीड जिल्ह्यामधली 29% जमीनच फक्त ओलिताखाली आहे आणि बाकी कोरडवाहू जमीन आहे. आणि बीड जिल्ह्यामधले जवळजवळ 80% पेक्षा जास्त शेतकरी आहेत हे अल्पभूधारक आहेत. त्यांचं सरासरी धारणा क्षेत्र आहे ते 1.5 हेक्टरपेक्षाही कमी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो बाजारभाव मिळत नाही आहे, त्यासाठी नाबार्डने 2010-11 या वर्षामध्ये प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन हा कार्यक्रम राबवला. त्याच्यासाठी आम्ही नांदेडला सेन्सिटायझेशन वर्कशॉप घेतलं. त्याच्यामध्ये निसर्ग विकास संस्थेने पार्टिसिपेशन केलं आणि त्या वर्कशॉपमधून प्रेरणा घेऊन हे युनिट आम्ही बीड जिल्ह्यामधले सगळ्यात पहिलं युनिट हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे. या निसर्ग विकास संस्थेला यासाठी आम्ही 60 लाख रुपये टर्म लोन दिलेलं आहे, कमी व्याजदराने टर्म लोन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15% अमाऊंट ही ग्रँट आहे. आणि हा व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना जी वर्किंग कॅपिटलची गरज आहे, खेळतं भांडवलाची गरज आहे, त्याच्यासाठी जवळजवळ 62 लाख रुपये नाबार्डने त्यांना दिलेले आहेत. याच्यातून या युनिटने चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 1600पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकत्रित करून हे युनिट चालवलेलं आहे. आणि अशा तऱ्हेच्या युनिटची बीडमध्ये अजूनही खूप गरज आहे. याच्यामध्ये सोयाबीन, डाळ मिल, इव्हन डेअरीसाठी सुद्धा खूप चांगलं स्कोप आहे. कामांची विभागणी आणि नियोजन नीटपणे झालं की संस्थेच्या कार्याला गती मिळते.
कार्यकारी मंडळातील सर्वांच्या परिश्रमातून संस्था ठरवलेलं उद्दिष्ट साध्य करू शकते. ही कंपनी चालवण्यासाठी जो मुख्य घटक आहे तो म्हणजे शेतकरी सभासद. ते आमचे 1160 शेतकरी सभासद, जे की आमचे 5 कार्यकारी मंडळ आहे. त्यामध्ये मी स्वतः वाघमारे PB चेअरमन म्हणून पाहतोय. व्हाईस चेअरमन म्हणून आमच्या सौ कांबळे कमल शिरपतराव ह्या व्हाईस चेअरमन आहेत. दुसरं अशोक सादुळे, जे की ते पहिला 5 मनवरी संचालक आहेत. रवी गोरे आणि चव्हाण आणि प्रशांत वाघमारे, ही टीम जी आहे ह्या टीममुळं आम्ही 1160 शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलो. आणि आज 1160 शेतकऱ्यांना आम्ही हक्काचं मार्केट उपलब्ध करून दिलं आहे. हे सगळं उभं करण्यासाठी आम्ही 30-15 लाख रुपये शेतकऱ्यांमधून आम्ही कॉन्ट्रीब्युशन सहभाग जमा केलेला आहे. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमुळं आम्हाला नाबार्ड बँकेनं 1,30,00,000 रुपयाचं लोन अर्थसहाय्य केले, ज्यामध्ये की 19 लाख रुपये ग्रँट आहे आणि उर्वरित रक्कम जी आहे ते लोन बेस्ड आहे, ते की 7 वर्षामध्ये आम्हाला ते परत करायचे आहे. आमची जी कार्यकारी मंडळ आहे ते सर्व शेतकरी आहेत आणि त्यांच्या क्लस्टरमध्ये ते आपापलं काम पाहतात. प्रक्रिया उद्योगामुळे शेतमालाचं मोल वाढू शकतं आणि शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेल्या निसर्ग विकास प्रोड्युसर्स कंपनीनं डाळमिल सारखे प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. ह्या प्रोसेसिंग युनिट उभं केल्यामुळं 20 लोकांना साधारण रोजगार उपलब्ध झालेला आहे. भविष्यामध्ये याच युनिटवर 3 शिफ्टमध्ये काम करण्याचा मानस आम्ही केलेला असून पुढं 60 ते 70 लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता येत आहे. हा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी युवकांना एक प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. साधारण 1,30,00,000 रुपये इथची आमची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामध्ये 52 लाख रुपयेमध्ये 1000 मेट्रिक टनचं गोडाऊन आहे, ऑफिस बिल्डिंग आहे, सिक्युरिटी रूम आहे, कंपाऊंड वॉल आहे, व्हेकल आहे, टेम्पो आणि बाकी 2 व्हीलर वगैरे असं टोटल, आणि बोरवेल पण आहे पाण्याची सोय. असं टोटल खर्च जो झालेला आहे तो 52 लाख रुपयाचा खर्च याच्यावर केलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर. उर्वरित रक्कम जी आहे ते 21 लाख रुपये आणि 62 लाख रुपये आम्हाला फिरतं भांडवल म्हणून नाबार्ड बँकेने दिलेलं आहे, जो की आता हे जे दिसतोय माल आपल्या गोडाऊनमध्ये तो 62 लाख रुपयाचा माल ऑलरेडी आमच्याकडे स्टॉक आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कंपनीशी सभासद म्हणून नातं जोडल्यामुळे कंपनीला बळ मिळालं. नवनवीन योजना आकार घेऊ लागल्या. त्या योजना उपक्रमांमुळे सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लाभ होऊ लागला आहे. माझं नाव गोरे रवी अर्जुनराव. मी 2011 पासनं निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनी संचालक म्हणून काम पाहतो. आणि ज्यावेळेस हे निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीचं सोयाबीनचं युनिट उभा करण्याचं काम केलं, त्यावेळेस आम्ही 1130 शेतकऱ्यापर्यंत जाऊन वेगवेगळे त्यांना सभासद करून आणि त्यांचं लोकसहभाग जमा करून एक 15 लाखाचा लोकवर्गणी जमा करून नाबार्डकडे सबमिट केलं. आणि त्यानंतर आम्हाला हा युनिट मंजूर झालं. त्या अगोदर हे जे आम्ही 1130 आमचे सभासद आहेत, या सभासदासोबत काम करत असताना आम्ही यांचा माल, या शेतकऱ्यांचा माल आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन उचलतो. आणि त्यामुळं जे आज मार्केटमध्ये पिळवणूक चाललेली आहे, जे आडत हमाली, दलाली, लेवी हे जो प्रकार मार्केटमध्ये चाललेला आहे, तो प्रकार आमच्या युनिटमध्ये चालत नाही. त्यामुळं शेतकऱ्याचे फायदे बरेच होतात. त्याच्यामध्ये पहिला फायदा असा की शेतकऱ्याची जी आडत हमाली मार्केटला कपात केली जाते ती आमच्या युनिटला कपात होत नाही. त्याच्यानंतर आम्ही जो शेतकऱ्यांना ज्याचा माल बांधावून उचलतो त्याच जो मार्केटचा भाव चालू आहे त्याच मार्केटनं आम्ही खरेदी करतो. त्यामुळं शेतकऱ्याची जी पिळवणूक होईल किंवा जे ट्रान्सपोर्टेशन आहे, जे शेतीपासून आमच्या युनिटपर्यंत आणायचं, एकतर ते वाचायलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही शेतकऱ्याला चेक पेमेंट देतो. त्यामुळं शेतकऱ्याचं बँकेशी बरेचसे कॉन्टॅक्ट राहायला लागले. त्यामुळं शेतकऱ्याची बँकेशी पत वाढायला लागली. त्याच्याच नंतर ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्याला युनिटवर बोलवतो त्यावेळेस आमचा पूर्ण माल आम्ही त्यांच्यासमोरच वजन केला जातो आणि त्यांना चेक पेमेंट दिलं जातं. त्या कंपनीमध्ये जे हरभरा आम्ही खरेदी करतो किंवा तूर खरेदी करतो, याच तूर आणि हरभरा आम्ही एक छोटंसं डाळ युनिट उभा केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही हरभरा डाळ आणि तूर डाळ, तूर आणि हरभऱ्यापासून आम्ही त्याच्यावर प्रोसेस करतो, प्रक्रिया करतो. आणि तीच डाळ आमचे जे शेतकरी आहेत किंवा आमचे जे मेंबर्स आहेत 1130 मेंबर, त्यांना कमी दरामध्ये कशी देता येईल त्यासाठी प्रयत्न करतो.
सभासद असलेला शेतकरी हा कंपनीच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी प्रशिक्षण शिबिरं कंपनीतर्फे भरवली जातात. त्यांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी मदत केली जाते. त्याच्यानंतर आम्ही एक वर्षामध्ये 4 मेळावे घेतो शेतकऱ्याचे. त्या 4 मेळाव्यामध्ये पूर्ण आमच्या 1130 सभासद आहेत. त्यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन देतो आणि वेगवेगळे मार्गदर्शक जसं की कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, नाबार्डचे काही वरिष्ठ अधिकारी असतील, असे वेगवेगळे लोक एकत्र आणून त्यांना जास्तीत जास्त शेतीविषयी कसं मार्गदर्शन करता येईल किंवा त्यांना आधुनिक पद्धतीने कमी खर्चात किंवा कमी पाण्यामध्ये कसं व्यवस्थापन करता येईल हे आम्ही या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि आजपर्यंत आमची कंपनी 2011मध्ये स्थापन झालेली आहे. तर आमचं आहे 3रं वर्ष आहे. तर आम्ही ही कंपनी स्थापन करत असताना सुरुवातीला आमची एक कंपनी आहे. कंपनीच्या व्यतिरिक्त आमची एक संस्था आहे, निसर्ग विकास बौद्धिक सेवा संस्था. तर या संस्थेमार्फत आम्ही काही 68 शेतकरी मंडळाची स्थापना केलेली होती. त्या शेतकरी मंडळाअंतर्गत आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन बैठक घेत होतो. त्याच्याच माध्यमातून आम्ही सभासद पण या कंपनीसाठी उभा केले आणि त्याच्यानंतर आम्ही ही कंपनी स्थापन केलेली होती. मला पण असं आणखी शेतकऱ्यापर्यंत सांगावंसं वाटते, शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी बंधूंना, कारण मी सुद्धा एक अल्पभूधारक शेतकरी आहे. पण मला माहिती की शेतकऱ्याची तळमळ कशी असते. माझ्या शेतकरी बंधूंना एवढंच मी सांगू इच्छितो की जे आपले शेतकरी आहेत, अल्पभूधारक असतील, अत्याल्पभूधारक असतील, त्यांनी जर आमच्या निसर्ग युनिटची भेट दिली किंवा निसर्ग प्रोड्युसर कंपनीला भेट दिली तर आम्ही त्यांना नक्कीच मोलाचं मार्गदर्शन करू. त्यांच्या जी समस्या असतील त्या सोडवण्याचं काम करू. प्रक्रिया उद्योगामध्ये विक्री व्यवस्थापन, मार्केटिंग हे महत्त्वाचं असतं. विक्री वाढली की नफा वाढतो आणि वाढलेल्या नफ्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभांश देता येतो. मी प्रशांत प्रभाकर वाघमारे. मी निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. तर इथे आलेल्या मालाचे ग्रेड करणे, त्याचा भाव सांगणे व त्याचा काटा करून शेतकऱ्यांना पावती देणे व त्याचे पेमेंट चेअरमनपर्यंत पोहोचवणे याचे काम मी करतो. त्यानंतर त्या मालाची ग्रेडिंग करणे, त्याला पॅकिंग करणे व तो मार्केटपर्यंत पोहोचवण्याचे काम माझ्याकडे आहे. तर यावर्षी आम्ही सोयाबीन 3,500 क्विंटल, चणा 650 क्विंटल, तूर 570 क्विंटल, ज्वारी 190 क्विंटल, गहू 190 क्विंटल व पिवळी ज्वारी 50 क्विंटल, तसेच हायब्रिड ज्वारी 250 क्विंटल खरेदी केलेली आहे. आणि याच्या अंतर्गत आम्ही हा सर्व माल या मशीनमध्ये ग्रेडिंग करून तो पॅकिंग करतो व तो डायरेक्ट आपले जे किरकोळ दुकानदार आहेत किंवा ठोक दुकानदार आहेत त्यांना देतो. याच्यातून आमचा उद्देश असाच की आम्ही जो शेतकऱ्याचा डायरेक्ट माल खरेदी करतो, कसलाही शेतकऱ्याला खर्च न लावता तोच माल आमच्या ब्रँड म्हणजे निसर्ग ब्रँडमध्ये आम्ही दुकानदारांना पोहोचवतो व तो शेतकऱ्याकडे म्हणा किंवा इतर पण डायरेक्ट जो मधला दलाल आहे तो आम्ही सध्या तरी आमच्या मार्केटपुरता आमचे जे केज, धारूर, कळंब, अंबाजोगाईमध्ये जे दुकानदारांना किंवा ठोक विक्रेत्यांना आम्ही माल पुरवतो त्यांच्यापुरता तरी आम्ही दलालमधला सध्या बंद केलेला आहे. व सध्या आमच्याकडे तूर डाळीचा स्टॉक आहे 250 क्विंटलचा व हरभरा डाळीचा स्टॉक आहे 350 क्विंटलचा व भविष्यामध्ये बीड, नेकनूर तसेच इकडे लातूर, उस्मानाबाद, नांदेडपर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे. माझं नाव कांबळे कमल शिरपतराव आहे आणि मी निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीमध्ये व्हाईस चेअरमन या पदावर कार्य करते. आमची संस्था अशी आहे, शेतकरी लोकांसाठी तर काम करते पण बचत गटामधून महिला सक्षम व्हावं ह्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारे महिलांना सक्षम होण्यासाठी बरेच कामं करतात. आणि मी सुद्धा एक महिलाच आहे, त्याच्यामुळं या निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हा उद्योग उभा केला. निसर्ग विकासच्या या प्रयोगाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झालाय. शेतमालाच्या विक्रीच्या खात्रीमुळे शेतकरी निश्चिंत झाले आहेत. अशोक प्रभू सादोळे, संचालक, निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनी. मुळातच हा म्हणजे कंपनीचा जे मुख्य उद्देश आहे किंवा ही शेतकऱ्याची जी मोठ्या मार्केटमध्ये लूट हेळसांड होत आहे, ही हेळसांड थांबविण्यासाठी ही जी कंपनीची मुद्दाम स्थापना करण्यात आलेली असून किंवा ह्या कंपनीचा मुख्य उद्देश किंवा शेतकऱ्यांना जे आडत हमाली पुन्हा परत त्यांचं वाहतूक ही जे नुकसान होत आहे ते नुकसान भरून काढणे आणि त्यांच्या बांधावर जाऊन मालाची खरेदी करणे व त्यांची म्हणजे जे उत्पन्नामध्ये जे
हे होत आहे म्हणजे नुकसान होत आहे, त्या उत्पन्नात म्हणजे भरीव वाढ करून त्याच्यामध्ये त्यांचा विकास करणे आणि त्यांना एक वेगळं दिशा आणि त्यांच्या राहणीमानामध्ये आर्थिक सुधारणा करणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. माझं नाव सखाराम दाजीबा शिंदे, राहणार करेवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड. सुरुवातीला आमच्या दारात घरपोहोच मार्केटिंग मिळाली, बाजार उपलब्ध झाली आणि लोकांची धावपळ आर्थिककडे तालुक्याच्या ठिकाणी जी धावपळ आहे ती थांबल्या गेली. आणि त्याचा फायदा काय झाला, जर टनेज महागं तेव्हा जी वाहतुकीला खर्च करावा लागतो ते वाहतूक खर्च आमचा बचला. जे मधली दलाल असते ते कमिशन आमचं बचल्या गेलं. एकूण प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयाचा आमचा शेतकऱ्याचा फायदा झाला. शेतकऱ्याचं राहणीमान उंचवण्यासाठी, जीवनमान उंचवण्यासाठी, त्यांचा बदल घडवण्यासाठी हा संस्थेचे कार्य आहे. आणि ह्याच्या पुढचं पाऊल संस्थेने ह्याच्या पलीकडे जाऊन आमच्या शेतकऱ्याला पीक कर्ज, पेरणीच्या वेळेस जो लोक अडचणीत असतात तर त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिलं. पीक कर्ज उपलब्ध करून म्हणजे शेतकरी कोणताच मेटाकुटीला आला नाही, शेतकऱ्याच्या तोंडावर हसू निर्माण झालं. माझं नाव बापूराव अण्णासाहेब जाधव. आम्ही या संस्थेचे 500 रुपये भरून रीतसर सभासद झालो. या संस्थेमार्फत आमच्या शेतात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर हे जी पिकं तयार होते हे पिकं आतापर्यंत आम्ही तालुक्याच्या ठिकाणी दलालामार्फत विकत होतो. परंतु ही संस्था झाल्यापासून, आम्ही या संस्थेचे सभासद झाल्यापासून या संस्थेमध्ये संस्था आमच्या गावी आली. या गावामध्ये आम्ही स्वतःचा माल स्वतःच विकून स्वतःचा मालाचा फायदा आम्ही स्वतःच उचलित आहोत. आणि या मालापासून गावात जाणारा आमचा स्वतःचा किराया, जाणारा वेळ हा यामुळं बचला गेला. आणि या संस्थेपासून मिळणारी आम्हाला फायदा खतासाठी, बियाणासाठी, औषधासाठी यासाठी संपूर्ण सहकार्य या संस्थेमार्फत मिळत आहे. मी हाके शिवाजी हरिभाऊ, राहणार पूस, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. 10वीचं शिक्षण करून शेती केली. शेतीमध्ये सोयाबीन पिकवलं आणि इथं निसर्ग प्रोड्युसर कंपनीला माल दिला. मग तिथं जे आडतीवर आपली आडत आम्हाला भाडं जे कटत होतं, एका लाखाला 10,000 रुपये खर्च येतो सरासरी. तरी तर माझा एकही रुपये खर्च नाही, कारण की ते बांधावरून माल नेतात माझा. त्याच्यामुळं माझे 10,000 रुपये एका लाखाला वाचायलेच. तर माझ्या सरासरी वर्षाचे 30,000 रुपये वाचतात ते जागेवर माल नेल्यामुळं. आणि ते खत हे सारं उपलब्ध करून दिलेलं असल्यामुळं मला पुढील वर्षातलेलं अडचण आली नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणीतून वाट काढावी लागते. शेतीसोबत आपल्या शेती उत्पन्नाशी संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करून लहान शेतकरी नुकसान टाळू शकतात. बीड जिल्ह्यामधील दुग्ध व्यवसाय हा खूप चांगला आहे, परंपरागत व्यवसाय आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि बीड जिल्ह्यामधला खवा वगैरे आहे त्याच्यासाठी पुणे मुंबई यासाठी खूप मोठं मार्केट आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जर दूध आणि दुधाचं प्रोसेसिंग वगैरे करून पुढे पनीर किंवा खवा उद्योगासाठी जर असे प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन तयार केले तर त्याच्यासाठी खूप चांगला स्कोप आहे. आणि यासाठी जो लागेल तो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बीडचं नाबार्डचं ऑफिस आणि आमचं पुण्याचं रिजनल ऑफिस हे आहे. तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि त्यांना जे काही मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा. आणि शेतीपूरक व्यवसायाची शेतीला जोड द्यायची असेल तर अशा उद्योगासाठी खूप चांगला स्कोप आहे आणि त्यांनी जरूर त्याचा फायदा घ्यावा. शेतकऱ्यांना जाता जाता मला एवढं सांगायचं वाटतं की शेतकऱ्यांनी खचून न जाता छोट्या छोट्या प्रशिक्षण युनिटच्या माध्यमातून कमी पीक उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च आणि उत्पादन निघणारा खर्च याच्यावर थोडा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी शेती करावी, ज्यामुळे की आपली शेती हमेशा फायदेशीर राहणार आहे. नाबार्डच्या मदत, मार्गदर्शन यातून आकारलेल्या निसर्ग विकासच्या बीड जिल्ह्यातील पहिल्या प्रकल्पानं अल्पभूधारक शेतकऱ्यांना यशाची नवी वाट दाखवली आहे. गावोगावचे शेतकरी आपल्या परिसरामध्ये तसा प्रयोग सुरू करून आपला विकास साधू शकतील. प्राणीमात्रांचं आणि जीवसृष्टीचं चक्र हे पंचमहाभूतांवर आधारित आहे. पंचमहाभूतं म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल. या पंचमहाभूतांपैकी जल म्हणजे पाणी याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवाच्या जीवनासाठी विपुल पाण्याची नितांत गरज असते. पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, स्वयंपाकासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी
पाळीव प्राण्यांसाठी, त्यांच्या स्वच्छतेसाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी आणि कारखान्यांसाठी देखील पाणी आवश्यक असतं. संपूर्ण जीवसृष्टीचं चक्र व्यवस्थित चालण्यासाठी जलचक्राची भूमिका फार महत्त्वाची आहे. आपल्याला उपलब्ध होणारं पाणी दरवर्षी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतं. आपल्याकडे पडणारा पाऊस मर्यादित आहे. या पावसाचं पाणी नदी, ओढे, नाले याद्वारे समुद्राला मिळतं. हे समुद्राला मिळणारं पाणी मूळ स्थानी अडवणं आणि जिरवणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी नदी, नाले, ओढे आणि योग्य त्या ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवलं पाहिजे.